नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक असा गोडाचा पदार्थ। कोकणात हा पदार्थ कुठल्याही सणाला किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा केला जातो। ओल्या काजूच्या गऱ्यांपासून हा बनलेला अगदी सोपा असा असलेला हा पदार्थ अतिशय चवीला सुंदर लागतो। तर कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। काजूचा मुहला असे ह्या पदार्थाला म्हटलं जातं। तर काजूचा मुहला बनवण्यासाठी ओल्या काजूचे गर लागतात। तर इथे मी ओल्या काजूच्या ज्या बिया आहेत, हिरव्या बिया असतात, ज्या पिकलेल्या नसतात, ओल्या असतात, त्या घ्यायच्या आहेत। आणि कापण्यापूर्वी आपल्याला हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालायची आहे, नाहीतर आपल्या हाताला चीक लागेल काजूचा, जो खूपच खराब असतो। म्हणून पिशवी घालायची आणि मग एक एक बी करून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। असं मध्यभागी बीच्या चीर पाडून घ्यायचे, म्हणजे काजूच्या बीचे असे दोन भाग होतात आणि हे काजूचे गर दिसतात आतमधले ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत। तोपर्यंत आपल्याला हातात पिशवी घालूनच राहायचं आहे। टोकदार सुरी घ्या, काठी घ्या, कशाच्याही मदतीने ह्याच्या आतला गर जो आहे तो अलगद काढून घ्यायचा। ह्याला अजून एक साल असते, म्हणून गरम पाण्यात घालायचं, म्हणजे जी बाहेरची साल आहे ना ती सुद्धा एकदम इझिली निघते। म्हणून इथे गरम पाणी करून घेतले। सगळे काजूचे गर पाण्यात भिजत घालायचे आणि मग त्याची जी साल आहे ती एकदम आरामात निघते। हे अशा प्रकारे साल जी आहे ती काढून घ्यायची। मग आपल्याला पांढरे शुभ्र गर जे आहेत काजूचे ते आपल्याला फायनल स्टेपसाठी मिळतात। तर काजूचे गर हे अशा प्रकारे सोलून घ्यायचे आणि आता काजूचा मुहला कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते। तर चुलीवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं। तूप चांगलं गरम झालं, वितळलं की त्याच्यामध्ये एक वाटी ओला नारळाचा कीस घालायचा आहे। त्याला तुपावर थोडं परतून घ्यायचं आहे आणि मग त्यात मी गूळ घातलेला आहे। गूळ पूर्ण वाटी भरून नाही घेतला, अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर गूळ वितळावा म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि गूळ आणि खोबरं चांगलं शिजेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ छान विरघळला की ह्यात आपण जे काजूचे गर घेतलेले आहेत ते घालायचे सोललेले आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे छान शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे। वरतून फ्लेवरसाठी वेलची पावडर घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं। तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्यात घालू शकता। थोडं पाणी घालायचं म्हणजे काजूचे गर जे आहेत ते पटकन शिजतात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं हे काजूचे गर छान शिजवून घ्यायचे। मग हा मस्त असा काजूचा मुहला तयार होतो। काही भागामध्ये ह्याला काजूचा हलवा सुद्धा म्हटलं जातं, काजूचा माहुला म्हटलं जातं। तर काजूचा मुहला असं वेगवेगळी नावं आहेत ह्या पदार्थाची। तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा। झाकण ठेवून शिजवायचं। झाकण ठेवून मस्त काजू शिजले की तयार होतो हा काजूचा मुहला। तुम्ही प्रसादासाठी सुद्धा हा काजूचा मुहला बनवू शकता। एकदम सुंदर चव गोडाचा पदार्थ आहे हा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे काजूचा मुहला जो आहे तो बनून तयार झालेला आहे आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आपला हा मस्त असा काजूचा मुहला आता बनून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा मुहला नक्की बनवून ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।